जय श्री मित्रांनो, सध्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे की नेमकं हे जे का नुकसान भरपाई आहे तर हे शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता ही काय नुकसान भरपाई नेमकी शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि हेक्टरी नेमकी किती हजार रुपये मिळणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असाल यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं बहुसंख्य शेतकऱ्यांचं हे शेती पिकाचं नुकसान झालं आहे। याच्यामध्ये विविध जिल्हे असतील, विविध तालुके असतील, त्यानंतर विविध महसूल मंडळे असतील, म्हणजे महाराष्ट्रामधील पूर्ण जिल्हे व पूर्ण तालुके असेल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे नुकसान झालेलं आहे। मित्रांनो, आता हे नुकसान झाल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आता तुम्ही जर पाहिलेच असेल यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। तर याच्यामध्ये आता सप्टेंबर आणि ऑगस्ट महिना या दोन्ही महिन्याचा जे काही एकत्र GR करून याच्यामध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा निधी वाढीवचा मिळणार आहे। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलेच असेल पूर्वी जर गेली वर्षीचा विचार करायला गेला तर हेक्टरी शेतकऱ्यांना 13-14 हजार रुपये असे मिळत असे आणि त्याच्यानंतर जी काही हेक्टरची मर्यादा होती तरी 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली होती। परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून ती हेक्टरची जी काही क्षमता आहे तर ती कमी करण्यात आली होती आणि जे काही नुकसान भरपाई हेक्टरी होती ते सुद्धा म्हणजे 8,500 9,500 एवढी देण्यात होत होते। परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये भरघोस वाढीव करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं असाल सन 2023 असेल 24 असेल तर या वर्षामध्ये या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। तर अशा सर्व शेतकऱ्यांना जे काही नुकसान त्याच्यामध्ये 30% असेल, 40% असेल किंवा 50% असेल तर असे नुकसान भरपाई मंजूर त्यांना देण्यात येत होते। परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 एवढा जे काही नुकसानग्रस्त भाग दाखवून त्यामध्ये शेतकऱ्यांना यामध्ये वाढीव निधी मिळणार आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रतीक्षा लागली आहे नेमकं हे अनुदानाचे वितरण कसं केलं जाणार आहे आणि हे कधी केलं जाणार। तर मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही आपले शासन असेल ते युद्ध पातळीवर त्यांचं काम चालू आहे। तलाठी यांच्या माध्यमातून किंवा पंचायत अधिकारी असेल तर यांच्या माध्यमातून तहसीलदार यांच्याकडे त्यांचे जे काही कागदपत्र असतील, आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, तसेच पंचनामा फॉर्म असतील आणि त्याच्यानंतर जे काही किसान फार्मर ID कार्ड असेल तर हे अत्यंत जलद गतीने मागवली जात आहेत। म्हणजे यांचं काम मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर चालू असल्यामुळं राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच या अनुदानाचे वितरण केलं जाणार आहे। आता ही यादी मागितल्यानंतर लवकरच 4 ते 5 दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जातील आणि याद्या तयार केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचा VK नंबर काढला जाईल आणि हा VK नंबर काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांची KYC केल्याच्या नंतर लगेच 10 ते 12 दिवसामध्ये म्हणजे हे अनुदानाचे पैसे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा जे काही तुमचं तहसील कार्यालय माध्यम असेल तर यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सूचना सर्व महसूल मंडळ असेल किंवा ग्रामपंचायत अधिकारी असेल तर यांना देण्यात येत आहे। तर मित्रांनो, हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट अतिवृष्टी नुकसान भरपाई जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत। आता याच्यानंतर हे अनुदानाचं वितरण ज्यावेळेस वितरण केले जाईल त्यावेळेस तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचली जाईल आणि त्याच्यानंतर जर काही नवीन अपडेट आला असेल तर ते अपडेट सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू जाईल। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।